श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। जिल्ह्यातील 5ही विधानसभा मतदारसंघाच्या शनिवारी होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज। जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी मतदान केंद्रांवर करण्यात आली त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था। आणि विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातर्फे शहरातील विविध भागातून करण्यात आले पथसंचलन। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघाच्या शनिवारी होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून युद्ध पातळीवर तयारी करण्यात आली आहे। दुपारी 1 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येणार आहे। धुळे जिल्ह्यातील धुळे शहर, धुळे ग्रामीण, साक्री, शिरपूर व शिंदखेडा या 5ही मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून युद्ध पातळीवर तयारी करण्यात आली आहे। शनिवारी सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। त्यानंतर अवघ्या 5 तासात अंतिम निकाल हाती येणार आहे। धुळे शहरात 2 ठिकाणी मतमोजणी होणार आहे। यात धुळे शहर मतदारसंघाची मतमोजणी नगावबरी येथील शासकीय धान्य गोदाम येथे सकाळी 8 वाजेपासून सुरू होईल, तर धुळे ग्रामीण मतदारसंघाची मतमोजणी जेल रोडवरील शासकीय तांत्रिक विद्यालय येथे होईल। धुळे शहर मतदारसंघासाठी एकूण 14 टेबल राहणार असून मतमोजणीच्या 20 ते 21 फेऱ्या होतील। धुळे ग्रामीणसाठी एकूण 14 टेबलची व्यवस्था करण्यात आली असून मतमोजणीच्या 27 फेऱ्या होणार आहेत। या दोन्ही मतमोजणी केंद्रांवर तयारी अंतिम टप्प्यात आली असून त्यासाठी कर्मचाऱ्यांचे अंतिम प्रशिक्षण पार पडले। धुळे शहरासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महेश शेलार, तर धुळे ग्रामीणसाठी रोहन कुवर हे काम पाहत आहेत। शिरपूर विधानसभा मतदारसंघात सकाळी 8 वाजेपासून मुकेशभाई पटेल टाउन हॉल शिरपूर येथे मतमोजणी होणार आहे। या मतमोजणीसाठी एकूण 14 टेबल लावण्यात आले असून पोस्टल मतमोजणीसाठी 6 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे। शिंदखेडा मतदारसंघात शासकीय धान्य गोदाम, उमरेज रोड, ITI जवळ शिंदखेडा येथे मतमोजणीला सुरुवात होईल। या मतमोजणीसाठी एकूण 14 टेबल लावण्यात आले असून पोस्टल मतमोजणीसाठी 6 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे। साक्री विधानसभा मतदारसंघासाठी शासकीय धान्य गोदाम, शेवळी फाटा, साक्री येथे मतमोजणी सुरुवात होईल। या ठिकाणी मतमोजणीसाठी 14 टेबल असतील, तर मतमोजणीच्या एकूण 28 ते 29 फेऱ्या होणार आहेत। स्टेट पोलीस आणि CAPF जवान तैनात आहे, पूर्णपणे सिक्युअर केलेले आहे। उद्या सकाळी 8 वाजता आपण या ठिकाणी मतमोजणीची सुरुवात करणार आहोत। सर्व उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी यांना आपण कळवलेलं आहे आणि जो वेगळा स्टाफ आहे जे काउंटिंगसाठी येणार आहे त्यासाठी सर्व आय कार्ड, त्यांची सगळी व्यवस्था देखील आपण केलेली आहे। काउंटिंग एजंटसाठी आय कार्ड देखील दिलेले आहे। आपल्या माध्यमातून मी सर्व उमेदवार आणि काउंटिंग एजंटला विनंती करतो की काउंटिंग हॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा मोबाईल अलाउड नाही। तर एकंदरीत किती फेऱ्या होतील? 80 मतदान केंद्र आहेत, जवळपास 28 फेऱ्या होणार आहेत। आता उद्या सांगता येईल किती वाजेपर्यंत, एक्सपेक्टेड आहे की 3 वाजेपर्यंत सर्व फेऱ्या पूर्ण होतील। धुळे जिल्ह्यामधल्या उद्या 5ही मतदारसंघाच्या रिटर्निंग ऑफिसरच्या स्ट्रॉंग रूम ज्या आहेत त्यांच्या समक्ष त्यांचे काउंटिंगचे सेंटर्सच्या आम्ही तिथे सगळ्या ठिकाणची सर्व ठिकाणची व्यवस्था पूर्ण झालेली आहे। सर्व ठिकाणी स्टाफ अपॉइंट झाले, त्यांचे सर्वांचे प्रशिक्षण देखील पूर्ण झालेले आहे। सकाळी 8 वाजता आपल्या पोस्टल बॅलेट पेपरच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि 8:30 वाजता EVMच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे। साधारणतः यासाठी आमच्याकडे 14 टेबल आम्ही प्रत्येक EVM मोजणीसाठी आणि साधारणतः अंदाजे 6 टेबल हे ETPBS आणि पोस्टल बॅलेट पेपरच्या मोजणीसाठी आपण ठेवलेले आहेत। सर्व ठिकाणच्या स्टाफचे ट्रेनिंग आणि प्रशिक्षण पूर्ण झाले। पोलिसांचा योग्य बंदोबस्त सर्व ठिकाणी आहे। साधारणतः 20 ते 24 आमच्या सर्व मतमोजणीच्या फेऱ्या पूर्ण होतील आणि साधारणतः 3-4 वाजेपर्यंत सर्व ठिकाणचे निकाल घोषित होतील असा अंदाज आहे। धुळे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी मतदान केंद्रांवर त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार असून मतमोजणी केंद्र परिसरात मोबाईल वापरास प्रतिबंध करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी दिली। धुळे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी मतदान केंद्रांवर त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार असून ज्यांना पास देण्यात आले आहे त्यांनाच मतमोजणी केंद्रावर प्रवेश दिला जाईल। कोणीही मतमोजणी ठिकाणी मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू, साहित्य तसेच इतर आक्षेपार्ह सामान घेऊन येण्यास बंदी आहे। तसेच विजयी उमेदवारांनी किंवा समर्थकांनी मिरवणूक काढण्यावरही बंदी असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी दिली। दिवरे यांनी सांगितले की धुळे जिल्ह्यात 5 मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे। धुळे शहरात तसेच मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त असेल। नगावबारी परिसरातील केंद्रीय विद्यालयातील मतमोजणी केंद्रावर त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। यात पहिल्या टप्प्यात CCTV सह पॅरामिलिटरी फोर्सचे जवान तैनात असतील, दुसऱ्या टप्प्यात SRPFचे जवान तैनात राहतील आणि तिसऱ्या टप्प्यात स्थानिक पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत। ज्यांना मतमोजणी केंद्रावर प्रवेशाची परवानगी मिळाली आहे, पास देण्यात आले, त्यांची कसून तपासणी करूनच आत सोडण्यात येईल। कुणालाही मोबाईल नेण्यास परवानगी नसेल।
तसेच शहरात शांतता टिकून राहावी यासाठी सर्व उमेदवारांच्या निवासस्थानाजवळ देखील पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. निवडून येणाऱ्या उमेदवारांनी अथवा समर्थकांना मिरवणूक काढण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्था बाधित होईल अशा प्रकारच्या घोषणा देणे, भावना दुखावणे, असे कृत्य करणे, मिरवणूक काढणे असे प्रकार केल्यास अतिशय कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी म्हटले आहे. नमस्कार, माझं नाव श्रीकांत यशवंत दिवरे, पोलीस अधीक्षक धुळे जिल्हा. उद्या धुळे जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या काउंटिंगसाठी 5 काउंटिंग सेंटर्स आपण ठेवण्यात आलेले आहेत. शेवाळी फाटा साक्री, केंद्रीय विद्यालय नागाव, जेल रोड धुळे, कुमरेज रोड सिंदखेडा आणि करवत नाका शिरपूर या 5 ठिकाणी आपण काउंटिंग सेंटर्स आपण नेमण्यात आलेले आहेत. त्या 5ही काउंटिंग सेंटर्सवर माननीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आपण 3 टायर कॉर्डन सिस्टीम्स आपण तिथे नेमण्यात आलेली आहे. त्याच्यापैकी इनर कॉर्डन जो आहे तो पॅरामिलिटरी फोर्सचा राहणार आहे, मिडिल कॉर्नर जो आहे तो एसआरपीएफचा राहणार आहे आणि आउटर कॉर्डन जो आहे तो लोकल पोलिसांचा राहणार आहे. याद्वारे सगळ्यांना सूचित करण्यात येते की प्रशासनाने ज्या ज्या लोकांना पासेस दिलेले आहेत त्याच्यामध्ये मीडिया असेल किंवा पोलिंग एजंट्स असतील त्यांनाच त्या ठिकाणी एंट्री दिली जाईल. त्यांना पहिल्याच कॉर्डनमध्ये चेकिंग केलं जाईल. आपल्याला हेही कळवण्यात येतं की काउंटिंग सेंटरच्या आतमध्ये कोणताही मोबाईल फोन नेणे अलाउड नाहीये. त्याच्यामुळे मोबाईल फोन, कुठलेही मॅच बॉक्स, लायटर अथवा धार्मिक विधीचे सामान, हातोडा इत्यादी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला अलाउड केलं जाणार नाही आणि आपण ते आणू देखील नाही. 2 दिवसापासून संबंधित काउंटिंग सेंटर्सची बॉम्ब डिस्पोजल चेकिंग देखील सुरू झालेली आहे, डॉग स्क्वॉड चेकिंग देखील सुरू झालेली आहे आणि प्रत्येक काउंटिंग सेंटरवर आम्ही DFMD म्हणजे डोर फ्रेम मेटल डिटेक्टर्स आणि HHMD हँड हेल्ड मेटल डिटेक्टर्स हे देखील आम्ही ठेवण्यात आलेले आहे, जेणेकरून कोणतंही मेटल अथवा प्रबंधित केलेली गोष्ट आपल्याला आत नेता येणार नाही. सगळ्यांना ह्याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की कोणत्याही विजयी उमेदवाराने आपली विजयी मिरवणूक काढण्यात येऊ नये, त्याकरिता प्रशासनाकडनं परमिशन दिली जाणार नाही. त्याच्यामुळे सगळ्यांना अशी एक विनंती होता, सूचना करण्यात येते की कोणत्याही प्रकारे अननेसेसरी घोषणा देणे, जे उमेदवार हारले आहेत त्यांच्या घरावर काहीतरी गटबाजी करून मुद्दामून लॉ ऑर्डरचा प्रश्न निर्माण करणे, अशा कोणत्याही भानगडीमध्ये आपण पडू नये. त्याच्यावर अतिशय सक्तपणाने कायदेशीर कारवाई केली जाईल याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. धन्यवाद. विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातर्फे शहरातील विविध भागातून पथसंचलन करीत पोलीस प्रशासन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सज्ज असल्याचा संदेश देण्यात आला. विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलातर्फे शुक्रवारी शहरातून पथसंचलन करीत पोलीस प्रशासन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सज्ज असल्याचा संदेश देण्यात आला. शहरातील चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यापासून पथसंचलनास सुरुवात करण्यात आली. चाळीसगाव रोड मार्गे आग्रा रोड, गांधी पुतळा, दत्त मंदिर चौक, जयहिंद हायस्कूल, महानगरपालिका, सरळ साखरी रोड मार्गे मोकलाई परिसर येथे पथसंचलनाची सांगता करण्यात आली. पथसंचलनात विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, पोलीस कर्मचारी, शीघ्र कृती दलाचे जवान, होमगार्ड आदी सहभागी झाले होते. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. जिल्ह्यातील 5ही विधानसभा मतदारसंघाच्या शनिवारी होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज. जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी मतदान केंद्रांवर करण्यात आली त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था. आणि विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातर्फे शहरातील विविध भागातून करण्यात आले पथसंचलन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.